एखाद्या परीक्षेचा निकाल लागतो, मग काही मुलं पास होतात तर काही नापास होतात. आता नापास झाल्यानंतर अर्थातच वाईट वाटतं, पण पुन्हा एकदा जोमाने परीक्षेची तयारी करून परीक्षेत उतरणं हे महत्वाचं असतं. पण काही व्रात्य, हेकेखोर आणि हट्टी मुलं असतात, तर ती काय म्हणतात, माझी चूकच नाहीये, म्हणजे मी सगळा अभ्यास केला होता पण पेपरच चुकीचा आला, मला ना मुद्दामूनच नापास केलं असेल, त्या शिक्षकांचा ना माझ्यावर राग आहे म्हणून मला नापास केलं, अशी कारणं सगळीकडे देत सुटतात. पण परीक्षेचा अभ्यास माझाच झाला नव्हता, मी कुठेतरी कमी पडलो, हे त्यांना अजिबात मान्य करायचं नसतं. आणि अशीच अवस्था म्हणजे त्या व्रात्य हेकेखोर मुलासारखी अवस्था पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री म्हणताना जरा वेगळं आणि चांगलं वाटतंय, ममता बानोंची आता झालेली आहे. म्हणजे आता निवडणूक ही सुद्धा एक प्रकारे परीक्षाच असते. निवडणुकीत कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हारतं, हे प्रत्येकाने मान्य करायला पाहिजे. पण ममता बॅनर्जी आपण हारलोय, आपला पराभव झालाय, हे काही मान्य करायला त्या तयार नाहीयेत. त्यामुळे वेगवेगळी कारणं देत त्या सुटल्यात. बरं, नुसती कारणच देतायत असं नाही, तर बालिश चाळे त्यांनी करायला सुरुवात केली. आता नेमकं त्या काय करतायत हेच आजच्या भागातून मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल विवेक. 14 मे रोजी निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी होती. त्यावेळी युक्तिवादासाठी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः वकिलीचा काळा कोट आणि गाऊन घालून थेट कोलकाता उच्च न्यायालयात हजर झाल्या. मुख्य न्यायमूर्ती सुजय पॉल आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठासमोर त्या सुनावणीसाठी हजर राहिल्या. ममता बॅनर्जी या स्वतः कायद्याच्या पदवीधर आहेत, पण त्यांची बार काउन्सिलची सनद वैध आहे की नाही यावर सध्या वाद सुरू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची नोंदणी आणि वकिलीच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाने पश्चिम बंगाल बार काउन्सिलला पत्र लिहिलंय आणि बार काउन्सिलने नोंदणी, वकिलीचा व्यवसाय स्थगित करणं आणि तो पुन्हा सुरू करणं तसंच वकिलीच्या प्रमाणपत्रासंबंधी माहिती मागवली आहे. आता याला बालिश चाळे नाही तर अजून काय म्हणणार, म्हणजे एक प्रकारे ही स्टंटबाजीच झाली. आता ममता बानो कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचताच तिथे लोकांनी चोर चोर अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तिथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. चोर 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 सुनावणीनंतर त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा तिथल्या कॉरिडॉरमध्ये जय श्रीराम आणि जय बांगला अशा घोषणा देऊन त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. ममता बॅनर्जींनी त्यांच्या 15 वर्षांच्या सत्तेच्या काळात मूळ बांगलावासियांवर खूप अन्याय केला. म्हणजे बांगलादेशी घुसखोरांना डोक्यावर बसवून मूळ बंगालवासीय जे होते त्यांच्या हक्कांवर गदा आणली, त्यांचे हक्क अधिकार काढून घेतले आणि पश्चिम बंगालला मिनी बांगलादेश करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तो प्रयत्न जनतेनेच हाणून पाडला आणि जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये पराभूत करून त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली. खरं म्हणजे अशी स्टंटबाजी करून आता काहीही उपयोग होणार नाही, हे ममता बानोंनी आता समजून घ्यायला हवं, ते त्यांनी मान्य करायला हवं. पण इतक्या सहजासहजी पराभव मान्य करतील त्या ममता दिदी कसल्या ना? काही ना काही कुरापती त्या करतच राहणार आहेत. पराभव झाल्यानंतर त्यांनी अजून एक नवीन नाटक सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या नाटकाचं नाव आहे इंडी आघाडी 2.0. आता ही आघाडी पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी त्यांनी विरोधकांना साथ घातलीय आणि एकत्रित येण्याचं आवाहन केलंय. खरं म्हणजे ही इंडी आघाडी हवेत विरून गेलीये.
2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडी आघाडी कशी फुटली, त्यांच्यातले आपापसातले वाद हे चव्हाट्यावर कसे आले, हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. आता पुन्हा एकदा ममता दीदींना त्याची गरज वाटायला लागली. म्हणून त्या असं म्हणतायत की भाजप हा आपला पहिला आणि मुख्य शत्रू आहे. त्यामुळे सगळ्या डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत वाजत गाजत इंडी आघाडीची स्थापना केली होती. तेव्हा सुद्धा त्यांचा मूळ उद्देश काय होता, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं. बापरे, तेव्हा काय थाट होता. म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या सगळ्या बैठका व्हायच्या. मग ते कोलकात्यात झाली, हैदराबादमध्ये झाली, बेंगलोरमध्ये झाली, अगदी मुंबईत सुद्धा झाली होती. मग ते शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, द्रमुक पक्ष असे एकूण छोटे मोठे मिळून 26 पक्ष या इंडी आघाडीमध्ये होते. मुंबईत बैठक होती तेव्हा तर बापरे, काय तो थाट होता. त्या बैठकीची सगळी जबाबदारी उद्धव ठाकरेंवर होती. मग त्या सगळ्या बातम्या यायच्या. जेवणासाठी शाही पदार्थ, वा वा, काय त्या शाही बैठका असायच्या. पण त्या शाही बैठकांमधून काय साध्य झालं, तर वादविवाद. मग बातम्या यायला लागल्या, ममता बॅनर्जी काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज. मग हळूहळू करत सगळेच जण काँग्रेसवर नाराज झाले आणि ती इंडी आघाडी एकदाची फुटली. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडी आपल्याला दिसलीच नाही. इंडी आघाडीतले सगळे पक्ष वेगवेगळे लढले, वेळप्रसंगी एकमेकांच्या विरोधात सुद्धा लढले. म्हणजे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र आले होते. पण यांची अवस्था काय झाली, तर हे एकमेकांवरच तोंडसूक घ्यायला लागले आणि एकमेकांविरोधातच लढायला लागले. कारण त्यांच्यात एकी कधी नव्हतीच, ही यांची अवस्था. आणि आता पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना एकत्र येण्याची गरज दिसायला लागली. आत्ताच्या या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर आरोप केले. ते एकमेकांच्या विरोधात लढले. इतकंच नाही तर राहुल गांधी आता अरविंद केजरीवाल यांच्या सुद्धा विरोधात बोलायला लागले. आणि आता पुन्हा एकदा भाजपला दूर ठेवण्यासाठी हे सगळे एकत्र येणार आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधकांनी वोट चोरी, ईव्हीएम हॅक हे बोंबलायला परत एकदा सुरुवात केली. आता त्यांचं हे फेक नॅरेटिव्ह एका मतदाराने कसं खोडून काढलंय ते ऐका. कांग्रेस कहती हमारे वोट चोरी हो रही है, 35 साल से तुम यूपी में नहीं आ रहे हो, तब भाजपा थी ही नहीं, बिहार में तुम कभी आ ही नहीं रहे हो, तब बीजेपी थी ही नहीं, बंगाल में 15 साल से टीएमसी बैठी है, उसके पहले लेफ्ट बैठी थी, तुम थे ही नहीं, कहाँ तुम्हारी वोट चोरी हो गई। इन लोगों के मुंह लगना ही बेकार है, सबसे बड़ी चीज है। क्योंकि हाथी को पजामा पहनाना आसान है, लेकिन कांग्रेसियों विपक्ष को समझाना बड़ा मुश्किल है। अगदी खरंय, विरोधकांना त्यांची चूक ही कधी लक्षातच येत नाही. आणि चूक झाली तर ती मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा त्यांच्यापैकी एकाजवळ सुद्धा नाहीये. अरे तुमचा अभ्यास झाला नाही ना, मग त्याचं खापर तुम्ही भाजपवर किंवा परीक्षा घेणाऱ्या निवडणूक आयोगावर कसं फोडता? कसं चालेल हे? या इंडी आघाडीच्या शाळेत एकच शिकवलं जातं, आपला पराभव झाला की ईव्हीएम आणि आता SIRच्या नावाने बोंबलायचं, त्यांच्यावर खापर फोडायचं. आणि मग राहुल गांधीचे हे सगळे विद्यार्थी म्हणजे कोण कोण, तर ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव हे बसतात त्याच्या नावाने बोंबलत. तिकडे भाजप हुशार विद्यार्थ्यांसारखा छान अभ्यास करतो आणि परीक्षेत पहिल्या नंबरने पास होऊन दाखवतो. आणि हे इंडी आघाडीतले विद्यार्थी आहेत ना, बसतात कटकारस्थान करत. आता ममता बानो रणनीती कशी बदलायची हे सांगतायत. आता यांना उपरती झालीये. शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र हा विचार करण्याची वेळ आता नाहीये. आपला पहिला आणि मुख्य शत्रू आहे तो म्हणजे भाजप. त्यानुसार विरोधकांनी आता रणनीती आखली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. काँग्रेस काय, शरद पवार काय, उद्धव ठाकरे काय किंवा तिकडे अखिलेश यादव काय, आता तुम्ही कितीही एकत्र आलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण तुमचा खरा काळा चेहरा, तुमच्या मनातलं काळं बेरं हे जनतेसमोर आलेलं आहे. तुमचा अजेंडा विकास आणि जनतेचं कल्याण हा नसून निव्वळ सत्तेत येणं आणि भाजपला हरवणं आहे, हे सुद्धा जनतेला कळलंय. अहो, जनतेला तुम्ही जेवढं मूर्ख समजता तेवढी जनता मूर्ख नाहीच आहे. जनता ही सुज्ञच आहे आणि हे पश्चिम बंगालच्या निकालातून कळलेलंच आहे. पण पक्ष म्हणून आता तुमची वेगळी ओळख किंवा तुमची विचारधारा सुद्धा राहिलेली नाहीये.
म्हणजे ते आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत ममता बानोंच्या पाठीशी ठामपणे उभेत. ते अजूनही म्हणताय ममता दिदी तुम्ही हारलेल्या नाहीये, तर तुम्हाला हरवलं गेलंय. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजपने निवडणूक जिंकलीये असं या महाशयांचं म्हणणं आहे. ममता बॅनर्जी सारखी खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला नेऊन ठेवला. अशा पद्धतीने निवडणुका जिंकतात. अहो, लोकांनी केलेली ही क्रांती आहे. जनतेने एकजूट दाखवून हा बदल घडवून आणलाय. म्हणजे जनता तुम्हाला किती कंटाळलेली आहे याचं हे उदाहरण आहे. आणि जनता जेव्हा एकत्र येते ना, म्हणजे तुमच्यासारखे विरोधक जनतेला गृहीत धरतात, जनतेला मूर्ख समजतात, त्यांना वेड्यात काढतात, तेव्हा जनता एकत्र येऊन काय करू शकते याचं हे उदाहरण आहे. जनतेचा विश्वास आधी तुम्ही संपादन करा आणि मग एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार करा. हे सगळे जे विरोधी पक्ष आहेत ना, ते जनतेचा विश्वास यापुढे कधी संपादन करू शकतील हे एकूणच अवघड दिसतंय. तोपर्यंत संजय राऊतांचे बालिश आरोप आणि ममता बानोंचे बालिश चाळे हे असेच सुरू राहणार आहेत. आपण त्याचा आनंद घेऊया. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हे विषय आवडत असतील, हे व्हिडिओ आवडत असतील, तर साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.